का हो पप्पा, कसला हिशोब करताय तुम्ही सारखं? अगं जुनी देणी आहेत आपली. आता कसं आहे, शेतीला धंदा पाण्याला चांगले दिवस आहेत. त्यामुळे म्हणलं आपली काय जुनी देणी असते ना का ते चुकती करून टाकावा. अच्छा. म्हणजे कसं आहे, एकदा जुनी देणी दिली लोकांची आणि तुझं लग्न झालं की मग मी मोकळा झालो. झालं का तुमचं सुरू? पप्पा किती वेळा सांगितलंय तुम्हाला, मला लगेच नाही लग्न करायचं. मला अजून लई शिकायचंय. बर बाई, काय शिकायचंय ना तुला तेवढं शिक. बरं एक काम कर, आता तू कुठं कॉलेजला चालली ना? हा, कॉलेजला चालली. हा, मला तुमच्या कॉलेजच्या पुढं थोडं सोडती का? कशाला? कालच आजारपणातून उठले ना तुम्ही, लगेच असं धावपळ? काय काय म्हणा तुम्ही मला सांगा, मी करते. अगं थोडं पुढं सोड मला, मी टमटमनी जाईन. तुम्ही मला सांगा, मी करते. अगं तुमच्या कॉलेजच्या इथलं ते उसगाव आहे का? हा माहिती, पुढंच सांगा. तिथं माझा एक जोडीदार होता, देवा शिंदे नाव आहे त्याचं. अगदी नावाप्रमाणेच आहे ना, देव माणूस बघ. त्याने ना मला अडचणीच्या काळात पैशाची मदत केली. ती खत बी बियाणं आणायची होती, तेव्हा त्यांनी मला पैसे दिले आणि काय म्हणला माहितीये का? काय घाई करू नका, तुमच्याकडे येतील तेव्हा द्या. तेव्हा त्याची देणी आहेत तीच द्यायची होती मला. बरं, मी जाईल मग. तू जाशील? हा मग, तुम्हाला जर मुलगा असता तुम्ही त्यालाच पाठवलं असतं ना. बरं चालतंय, हे पैसे घे आणि त्याचं तेवढं देऊन टाक. आणि गावात कोणालाही गेली ना त्याचं नाव विचार, देवा शिंदे, कुणी पत्ता सांगेन. बर. आणि काय अडचण आली का मला फोन कर सरळ. काय नाही अडचण येणार. आणि आता डायरेक्ट ना काम झाल्यावर तुम्हाला फोन करते. चालतंय चालतंय मग. बरं, येऊ का आता? हा. देवा शिंदे, दे बाबा देवाचे पैसे. देवशिंदे इथेच राहतात का? तुम्ही कोण रिपोर्टर का? बस करा आता, कंटाळा आला आम्हाला तेच तेच ऐकून आणि बोलून. नाही, मी रिपोर्टर नाही. मी वडगाव पानवरून आलीये. देवा शिंदे यांना भेटायचं होतं. तू कोण? त्यांची मुलगी आहे का? हो, पण ते नाही इथं. जावा तुम्ही. जा म्हणते ना. काहीतरी विचित्रच लोक आहेत ते. कसं सटलेलं कांदा पडलं, अख्खा गाळवास येते. थांबा, कुठून आले तुम्ही? मी वडगाव पानवरून आली. मी गणेश पाटील यांची मुलगी स्नेहा पाटील. हो, मी ओळखते तुमच्या वडिलांना. एकदा आले होते आमच्या घरी. या बसा, मी पाणी घेऊन येते. बोला, काय काम होतं? कांदा सडलाय वाटतं, टाकून का देत नाही मग? 2 महिन्यापासून वारंवार एकच गोष्ट सांगत होते वडील. सगळा कांदा सडलाय, खराब झाला. शेतीत दुसरं कोणतंच पीक नाहीये. पैसे पण संपले आता, असं म्हणत होते. आतूनच सगळा कांदा सडला. बराच टाकून दिला, हा एवढा उरलाय. खर्च तर सोडाच हो, काहीच भेटलं नाही यंदा. सगळा कांदा टाकून द्यावा लागतोय. तुझे पप्पा शेती करतात का? हा, शेतीवरच आमचं कुटुंब चालतं. माझे वडील सारखे चिंता करायचे. मी त्यांना एकदा विचारलं पण आपल्यावर किती कर्ज आहे. त्यांनी मला कधी कर्जाचा आकडाच नाही सांगितला. त्यांना वाटायचं माझं अभ्यासात लक्ष राहणार नाही. फक्त मला एवढंच बोलले, 2 बँकेचं कर्ज आहे थोडं. ती कुठं आता दिसत नाही इथं? घरी नाहीये का? कुठं बाहेर गेलीत का? हो, गेले. माझ्या वडिलांनी तुझ्या वडिलांकडून पैसे घेतले होते काही, तेच द्यायला आले होते. आत्महत्या केली माझ्या बापाने. ती तिकडे खेळते ना, ती माझी लहानी बहीण आहे. तिचं वय तरी आहे का हो?
आपला बाप ह्या जगात नाहीये हे कळण्याचं मला अजून एक बहीण आहे. तुम्ही येताना बॅनर बघितला असन, 10वीत अख्ख्या तालुक्यात 1 नंबर आलाय तिचं. पण तिचं यश बघायला आज तिचा बाप जिता नाहीये. माझ्या वडिलांना कायम वाटायचं आम्ही खूप शिकावं. ते आम्हाला कायम म्हणायचे, तुम्ही माझी मुली नाही, मुलं आहेत. माझी BSc झाली, माझ्या मैत्रिणींचे सगळ्यांचे लग्न झाले. पण माझ्या वडिलांची इच्छा होती की आम्ही खूप शिकावं. दिवाळीला कायम आम्हाला ओवाळायचे. आणि मला आधी वाटलं तुम्ही न्यूज रिपोर्टरवालेच आहे. ते काल पण आले होते. रोज रोज एकच प्रश्न विचारतात, तुमची सरकारकडून काय अपेक्षा आहे. मग काय उत्तर दिलं ते? मी म्हणले, तुम्ही किंमत लावसाल एका कष्ट करायची जो शेतीत राबतोय, पण 3 लेकराच्या बापाची आणि माझ्या आईच्या कुंकुवाची कशी किंमत लावाल. आम्ही शेतकऱ्याची मुलं हो, घरातल्या दोऱ्याला पण ठेवतो. पण माझ्या बापाने गळ्यातल्या उपरण्यानेच फाशी घेतली. आता मी काय बोलू, मला तर काहीच समजत नाही. माझं डोकं एकदम सुन्न पडले. ठीक आहे, तुझी मोठी बहीण समजून ही पैसे ठेव, कारण मी जर अशीच घरी गेली ना तर माझा बाप पण घरी, त्याला खूप वाईट वाटेल ग. तुला अक्कल नाही का मग येड्या? तुझा भाऊ असला म्हणून काय झालं? तू तुझी बरोबरी करतोय ना, तुला नाही करता येत का? अगं पण बाबाने नाहीने ऐकलं पाहिजे ना माझं. तो कॉलेजला जायला लागला म्हणून त्याला लगेच गाडी घेऊन दिली. मला पण शेतात जावं लागतंय ना. मी म्हणले ना तुला अक्कल नाही, तेच खरे. तू असंच काम करता करता मरून जाय. आणि तो होईन शिकून मोठा मोठा झाला ना, तुला विचारायचं सुद्धा नाही तो. म्हणूनच म्हणते तू त्याच्यापेक्षा ना काहीतरी असं वेगळं कर, जेणेकरून ना माझं लग्न तू सोबत येईल. नाहीतर मग मला पण ना विचार करावा लागेल. अरे तुझ्याकडे साधी गाडी सुद्धा नाहीये आणि तो नुसता शिकतोय तर त्याला लगेच गाडी. तू नको काळजी करूस, मी पण घेणार गाडी. आणि मी घरच्यांना सांगून देतो मला ती शेती करायला नाही जमणार, मला पण दुसरीकडे कामाला जायचंय. माझं शिक्षण झालं नाही म्हणून काय झालं, माझ्यावर लगेच एवढा लोड द्यायचा का? ते बघ बाबा तू तुझं. पण हा एक गोष्ट सांगते तुला, तू जर असं त्याच्या पुढं पुढं करत जर राहिलं ना, उद्या जरी आपलं लग्न झालं ना तर आपल्याला त्याच्या पुढं पुढंच करावं लागेल. त्याची बाईक होईन मालकीन आणि मी होईन मोल करेन. त्यामुळेच तुला सांगते, तू ना बिझनेस कर काहीतरी, तेव्हाच आपलं खरं काहीतरी होईल. करतो ग मी काहीतरी. तो माझा भाऊ आता म्हणून त्याला प्रत्येक गोष्टीत साथ दिली. मला ते कळलंच नाही ग. माझा भाऊ आणि माझे घरचे मिळून आयुष्यभर मला शेती करायला होती. तो होईल माझा मोठा, तो होईल मोठा साहेब. आता समजलं ना तुला काय करायचं आणि काय नाही ते. मग आता लाग कामाला. आणि हा, आता जर यानंतर तू जर त्याला साथ देताना जर दिसला ना, मग मला विसरून जायचं. समजलं ना? समजलं. नाही देणार मी त्याला साथ. तू नको एवढा लोड घेऊ. बरं ठीक आहे, चल निघू मग आपण, भेटू नंतर. चल. बाबा, मला नवीन गाडी घ्यायची. गाडी घ्यायची? अरे गाडी घेणं सोपं आहे का? हा, आता आपण घेतली ना सुहासला गाडी. हे बघ, तुला जेव्हा लागेल ना त्याची गाडी घेऊन जात जा. ती गाडी त्याला घेतलेली, मला कुठे घेतली गाडी? मला पण पाहिजे गाडी. तू शिकायला लागला तर त्याला लगेच नवीन गाडी घेतली. मला शेतात जायला नाही लागत का गाडी? असं काय बोलायला लागलाय तू? हा, अरे गाडी घेणं सोपं आहे का आपल्यासारख्या माणसाला? त्यालाच बळच गाडी घेतली आपण, आणि कशी घेतली तुला बी माहिती आहे. हे बघ, तो आता शिकतोय ना, तो शिकून चांगला नोकरीला लागला की मग घेऊ आपण तुला बी गाडी. पण आता त्याला राहू दे. आजपासून त्याला जे घेशाल ना ते पण मला पाहिजे, नाहीतर मी काम नाही करणार. आणि त्याच्या शिक्षणाला जेवढा खर्च करताय ना तेवढा खर्च मला द्या. मला व्यवसाय तरी करता येईल. तुला करायचा ना रवी व्यवसाय, कर तू. मी माझं शिक्षण बंद करतो. अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय.
मी तुझा सक्का भाऊ आहे, दुश्मन नाही आहे विरोधात जायला. तुला शिकायचं नव्हतं म्हणून बाबांनी तुला शिकवलं नाही. हे बघ, श्वास आपला शिकला ना आणि चांगल्या नोकरीला लागला का, अरे आपल्या 7 पिढ्या उपजारत्यान बघ. आपली गरिबी दूर होईल. आणि एकदा तू नोकरीला लागला ना, अरे तुझी गाडी काय, तुझी सगळी स्वप्न पूर्ण करीन त्यो. बाबा, हा तुमचा आहे ना गैरसमज आहे. आपण रात्रंदिवस कष्ट करायचे, याला शिकवायचं, नोकरी लावायचं. उद्याचं लग्न होईल, त्याची बायको येईल, अख्खा व्यवहार त्याच्या बायकोच्या हातात जाईल. हा होईल बायकोचा बैल आणि आपण त्यांचे नोकर. मला नाही जमणार हे. मला माझं वेगळं काहीतरी करून ठेवायचंय. रवी, किती गैरसमज करतो बरं. हा, हे बघ, तुम्ही एवढं माझ्यासाठी कष्ट करताय म्हणून मी शिकतोय. तुम्ही आहेत म्हणून मी आहे. आणि उद्या माझं जर लग्न जरी झालं आणि बायको जशी निघली तरी मी बायको ऐवजी तुम्हाला निवडेल. तसं कधीच वागणार नाही. आणि हे बघ, एकदा मला नोकरी लागू दे, तुला जे पाहिजे ना ते घेऊन देतो. अरे बाबा, रावणासोबत भाऊ नव्हता म्हणून तो युद्ध हारला होता. आणि प्रभू श्रीराम त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ होता म्हणून कठीण परिस्थितीत सुद्धा ते युद्ध जिंकले होते. तेव्हा भावानी भावाला कधी अंतर देऊ नका. अरे माझं काय, पिकलं पाणी मी, आज आहे तो उद्या नाही. पण तुम्ही ह्यो गाडा तुम्हालाच वाढायचा आहे. दोघं बी एक विचाराने राहा आणि एकमेकांना समजून घ्या. बाबा, चुकलं माझं. मी बाहेरच्यांचं ऐकून भावाला विसरलो होतो. पण आज मला समजलं, जर स्वतःचा भाऊ जर असेल ना, आपण कोणताही डोंगर पार करू शकतो. मला नाही शिकता आलं, पण सुहास तू शिक, नोकरीला लाग. तू काळजी नको करू, बाकी सगळं मी पाहतो. बाबा, तुम्ही नका काळजी करू, मला नको ती गाडी. तर मी कशाला काळजी करू, तुमच्यासारखी पोरं असल्यावर मी अजिबात काळजी करायचं नाही बघ. पण आता कसं गोड बोलला तू एकदम. चला, दोघांनी एकमेकांना मिठीत घ्या बरं, म्हणजे मला बरं वाटेल. अरे वा, मी सांगितलं आणि लगेच तू गाडी पण घेऊन आला. नाही, माझ्या भावानेच दिली मला गाडी. तो बोलला, तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तू घेऊन जात जा. पण तुझ्यामुळे ना मला एक गोष्ट समजली, दुसऱ्यांचं ऐकून आहे ना कधी स्वतःच्या बापाला आणि स्वतःच्या भावाला विसरायचं नसतं. लोक नुसते दुसऱ्यांची घरं फोडायची कामं करतात, त्यांना कधी घर जोडता येत नाही. जेव्हा तुझे दोन्ही भाऊ वेगळे होतील ना, तेव्हा तुला समजेल. आणि माझ्या भावाला मी नोकरीला लावणार आहे. तुला माझ्यासोबत लग्न करायचं असेल तर कर, नाही तर नको करूस. पण मी माझ्या भावाला कधी विसरणार नाहीये. बरं चल, येतो मी. अजून जर इथं थांबलो ना थोडा वेळ, तू माझं कान भरायला सुद्धा कमी करणार नाहीस. काय ग पायल, कुठं निघालीस? काय नाही रे, चालेल सुहासला भेटायला. तू पण ना कुठं त्याला भेटायला चालली काय माहिती. तू कोणत्या पोरावर प्रेम केलं काय माहिती. नेमकं काय म्हणायचंय तुला? अगं तो रात्रंदिवस त्याच्या बापाला कामाला लावतोय. त्याला एवढं लग्नाचं वय झाले तरी बापाच्या जीवावर बसून खातोय. अजिबात त्यांची काळजी घेत नाहीये. मी आताच आहे ना त्यांच्या घरी जाऊन आलोय. त्याचा बाप कॉटवर पडून आता तरी दवाखान्यात घेऊन नाही गेला. काय सांगतो, खरंच सुहास असा आहे? मला वाटलं नव्हतं रे तो एवढा नीच असेल म्हणून. माणसाचा चेहरा पाहून समजत नसतो का तो कसा आहे. तू तर त्याचा चेहरा पाहून प्रेम केले. तो अजिबात काळजी घेत नाही त्यांची. थांब बघते मी त्याच्याकडं, येते मी. श्वास, हे तर आता कॉटवरती झोपून होते आणि तू तर त्यांना दवाखान्यात नेणार नव्हता. अरे त्यांचं जास्त दुखायला लागलंय म्हणून घेऊन चाललोय. अरे तुला काय अक्कल आहे का नाही रे? हा, अरे खुशाल त्यांना काम करायला लावतोय, त्याच्यामुळेच ते आजारी पडतायत. तुला बापाची ना काळजी घेता येत नाही. अरे मी सांगतच नाही त्यांना काम करायचं. गप्प बस. कितीतरी वेळ आहे ना मी त्यांना काम करताना बघितलेले. हो ना ना, अहो तुमचं पोरगा आता मोठं झाले, त्याला करू दे ना काम.
तुम्ही कशाला करताय? तुम्ही करताय काम आणि हे मारतात तुमच्या जीवा उड्या. अय आम्ही बघू काय करायचं ते, तू नको सांगू. चला नाना. आयला चांगलं सांगायला जावं तर हे म्हणतात माझंच करे, मारू दे तिकडे. मला वाटलं नव्हतं तू एवढं नीच असशील म्हणून. अरे सुहास, तुझ्या वडिलांचं एवढं दुखतंय आणि साधं तू त्यांना दवाखान्यात पण नाही घेऊन गेलास. खरंच आज मला असं वाटतंय मी चुकी केली तुझ्यावर प्रेम करून. अरे तू तुझ्या बापाची काळजी नाही घेऊ शकत तेव्हा माझी कुठून घेणार आहे? बरं झालं रवीने मला सांगितलं तुझं हे रूप. झालं का तुझं बोलून? बोलू का आता? डोळ्यांनी बघितलं नाही काही नाही तरी पण कस काय विश्वास ठेवू शकते रवीवर तू? अरे रवी घरी आला होता, त्याने नानाची सगळी अवस्था बघितली. मी पुन्हा त्यांना दवाखान्यात घेऊन चाललो होतो तेव्हा रवी रस्त्यात भेटला होता. साधा म्हटला पण नाही काय मदत करू का. माझ्याकडे पैसे नव्हते त्याला दवाखान्यात न्यायला, म्हणून मी माझी गाडी विकली आणि त्याला पायी घेऊन गेलोय दवाखान्यात. अजून पण नाना दवाखान्यात आहेत. पैसे नव्हते म्हणून पैसे बघायला आलोय, कोणी देत आहे का ते? आणि तू ऐकतीन बोलती मला काही पण. रवीने खोटं सांगितलं मला. असे कसे रे तुझे मित्र? सॉरी चुकलं माझं. माझ्याकडे आहेत पैसे, ते घेऊन जाऊ आपण. नको, तुझं कर्ज कधी परत फेडणार मी? आणि तसा पण तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. पुन्हा कोणाचं ऐकशील आणि माझ्यासोबत भांडण करत बसशील. फबाड फोडीन तुझं असं काही परत बोललास तर. आणि कर्ज कसले रे? होणारे सासरे आहेत माझे, आणि त्यांना आपण नाही वाचवलं तर आपल्या लग्नाचा पुढाकार कोण घेणार? आणि तसे पण वडिलांसारखे आहेत माझे. चल लवकर, मला त्यांना भेटायचंय. पुन्हा काही गैरसमज नाही करणार ना? चुकलं माझं, बोलले ना, सॉरी. चल. चल. काय रे रवी, मला खोटं बोललास ना तू की सुहास नानांना दवाखान्यात घेऊन जात नाही म्हणून? तू त्याला भेटलं तेव्हा विचारलं का त्यांनी नानांना दवाखान्यात का नाही नेलं? अरे त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्यांनी नाही नेलं. मित्राची साथ द्यायची असती, अशी बदनामी नसते करायची. आयला राव, चुकलं माझं. मित्र अक्कल शिकवणार नसावा, दुःखात साथ देणार असावा. जाऊ दे, याला सांगून काय कळायचंय. चल. तुला सांगितलं ना कॉलेजला जायचं नाही म्हणून, समजत नाही का तुला? बाबा असं काय करताय तुम्ही? मला अजून शिकायचंय, तुम्ही का शिकू देत नाहीये मला? आणि तुम्हाला जर एवढी जड होत होते मी तर जन्म कशाला द्यायचा मला? हे बघ, पोरींना किती शिकवलं तरी आहे का काय उपयोग त्याचा? आहे का काय उपयोग? हा बघ, पोरांना शिकवलं तर उद्या निदान नोकरीला लागून ते आम्हाला पोचतेन तरी, पण तुम्हाला शिकून काय उपयोग आहे का? म्हणजे आता तुम्ही मुलांमुलीमध्ये भेदभाव करायला लागलात? एवढा भेदभाव तर मी कुठंच पाहिलं नाही. हे बघ, अहो पण मी लागणार आहे नोकरीला. तू नोकरीला लागली तर मला काय उपयोग आहे का त्याचा? त्याचा उपयोग तुझ्या सगळ्या नवऱ्याला होईल ना. तुम्हाला आधी शिकवा, तुमच्या लग्नाला खर्च करा, त्यापेक्षा डायरेक्ट तुझं लग्न लावून दिलं तर माझा खर्च तर वाचन. बाबा असं नका करू, माझी शिकायची खूप इच्छा आहे हो. तुला एकदा नाही म्हणलेलं समजतं का? चल हो घरात. तुम्हाला जर नाही शिकून द्यायचं ना, नका शिकून देऊ, द्या करून माझं लग्न. चालतंय, तुझं लग्न करून देतो. चल जा घरात, आता काम कर घरातले. काय बरं झालं तुम्ही इथंच भेटले. अहो तुमच्याकडेच निघालो तुम्ही. कर, काय काम होतं? काय नाही हो, माझी बायको PSI झाली. तिच्या स्वागतासाठी ना घरी कार्यक्रम ठेवलाय. तिची गावातून आपण मिरवणूक पण काढणार आहे. तेव्हा म्हटलं तुम्हाला सांगून यावा, या बरं का घरी. लका PSI झाली वय? पण होय, तुझ्या बायकोला तिच्या घरच्यांनी शिकवलं का रे? नाही हो, तिच्या घरच्यांनी तिला 12वी पर्यंत शिकवलं, पण काय आलं
त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्यांनी लग्न लावून दिलं. तिची शिकायची खूप इच्छा होती, मग मी तिला पुढं शिकवलं. ती शिकल्यामुळे ना माझी परिस्थिती बदलली. चांगलं आहे की. बरं चालते, जातो मी आता, सगळ्यांना सांगायचंय. हा हा हा, येतो बरं का नक्की. हा चाल. ताई, तू कॉलेजला नाही गेली? अगं शिक्षण फार महत्वाचं असतं. असं कॉलेज नको बुडवत जाऊ बरं. हे बाबांना समजायला नको का? ते म्हणले आजपासून कॉलेजला नाही जायचं. मुलगी शिकली तर पैसा व्हायला जातो म्हणे, आणि मुलगा शिकला तर नोकरीला लागतो. त्याच्या जीवावर बसून आयुष्यभर खाता येतं म्हणे. बघ ना, तुझ्या तर माझा एवढा भेदभाव केला रे. मला तर वाटते मी मुलगी म्हणून जन्माला आली, हाच मोठा गुन्हा झालाय. हे बघ, मी बोलतो त्यांना, नको काळजी करू. तुझी इच्छा आहे शिकायची, तू शिक ना. हे बघ, एक वेळेस माझं शिक्षण बंद झालं तरी जमल, पण तू शिकली पाहिजे. नको रे बाबा, जाऊ दे. मी तर लग्न करून जाणार आहे. आणि तसं पण मी आता फक्त लग्न व्हायचीच वाट पाहते. हे बघ, मनात काय राग ठेवू नको. अगं नाही लग्न लावून देणार ते तुझं, मी सांगतो ना त्यांना. बाबा आले, थांब. अरे काय गडबड चालली तुमची? अहो बाबा ती सांगत होती का मला शिकायचंय, पण तुम्ही शिकून देत नाही तिला. असा भेदभाव का करता बरं? मला शिकून देता, त्याला शिकून देत नाही. हे बघा, मला जसं शिकवता ना तुम्ही, तसं तिला पण शिकून द्या ना. ती मोठी होईल, उद्या तुमचं नाव काढेल, आणि ती जर शिकली तर नवरा पण तिला तसंच भेटेल ना, आणि ती आयुष्यभर सुखात राहील. हे बघा, एक वेळेस माझं शिक्षण बंद करा, पण तिला शिकून द्या. आणि तसा पण मी माझ्या पायावर उभा राहणारच आहे ना. चुकलं माझं, खरं आहे पोरा तुझं. हे बघ तायडे, तुला जेवढं शिकायचंय ना तेवढं शिक, आणि जेव्हा तुला वाटण लग्न करायचंय तेव्हा मी तुझं लग्न लावून देईन. पण तू चांगली शिक बरं का. अरे तो आपल्या गावातला रव्या, त्याची बायको PSI झाली, तो मला भेटला होता. अरे त्याला तर लय आनंद झालता, पण मी विचार काय केला, त्या पुरीच्या बापाला किती आनंद झाला असेल. त्यामुळे पुरी, तुला काय शिकायचं ते शिक, आणि चांगलं नाव काढ बघ. अरे ज्यांची शिकवायची ऐपत नाही ती सुद्धा पोटाला चिमटा काढून पोरांना शिकवतात. आणि माझी तर ऐपत आहे, मी माझ्या तायडीला घरी कसा बसून देईन. हे बघ तायडे, तुला काय शिकायचंय ना तेवढं शिक, आणि तू बी शिक्षण अर्धवट सोडू नको. तू बी शिकून घे, आणि काय शिकायचं ना तुम्हाला तेवढं शिका. तुझ्यासारखाच भाऊ पाहिजे प्रत्येक बहिणीला, अडचणीच्या वेळी तिच्या मागं ठामपणे उभा राहणारा. जेवण करून घेऊ. चला. चला उठा माझ्या दारातून, मला नाही द्यायची पोरगी तुम्हाला. निघा. हो, असं काय बोलताय तुम्ही? खरंय तेच बोलते मी. पिऊन पडलेलं होतं बाजारात हे, आणि मला जर आधी माहिती असतं ना की तुम्ही येणार आहे तर बेवड्याला घेऊन तुम्ही फोनवरच सांगितलं असतं येऊ नका म्हणून. याला पोरगी देऊन काय माझ्या पोरीचं नुकसान करू का मी? हे बघा, आमच्याकडे ना चांगली शेती आहे, जुनं बागायतदार आहे आम्ही. तुमची पोरगी आहे ना ही एकदम सुखात राहीन बघा. नाही नाही, आजकाल तुम्हाला किती शेती आहे, तुमच्याकडे किती पैसा आहे, याला काही महत्व नाहीये. तुमचं पोरग काय करतं याला महत्व आहे. तुमचा मुलगा काय करतो? बेवडा पिऊन पडतो. मला नाही द्यायची पोरगी तुम्हाला. जगच नाही घरात. तुम्ही निघा. बरं, येतो आम्ही. अरे तुला कुठं न्यावा का नाही? अख्ख्या गावात अख्ख्या समाजात चव घालून बसलाय तू. अरे सारी दुनिया तुला बेवडा बेवडा म्हणून वाळगती. अरे आपल्या 7 पिढ्यात कुणी दारूला हात नाही लावला रे, आणि तू
दारू पिऊन बापाची चव घालून फार मोकळा झाला. आता कोण देईन तुला पोरगी? कोण तुला दारात उभा करीन? अरे कसं व्हायचं तुझं लग्न आता? अहो मी नाही दारू पित आता, लोक तरी नाव ठेवतात. काय करू, लागली होती मला सवय, पण सुटली ना आता. आणि काय गुतलंय त्या पोरीत, दुसरी बघू आपण. आता कोण देणार आहे पोरगी तुला? आणि मी तर येणारच नाही तुझ्या बरोबर पोरगी बघायला. तू आता लग्नच करू नको, तू तसाच राहा. दुसऱ्याच्या लग्नात येणं नाचाय पुरता राहा तू फक्त आता. अहो तुम्हीच असं म्हणल्यावर कसं होणार सांगा बरं. हा काय करू, मी दारू नाही पित तरी लोक नाव ठेवतात. अरे जरा लोकांच्या पोरांकडे बघ रे. लोकांच्या पोरांनी बापांचं नाव किती वाढवलं, चांगली शिकल्यात, चांगली हुद्द्याव कामाला लागल्यात. आणि तू पार बापाचं नाव मातीत मिळवून टाकले. अरे तू शिकला नाही तरी मी काय बोललो नाही तुला, जाऊ दे म्हणलंय. पण तू अशी दारू पिऊन माझं नाव घालवशील हे मला वाटलं सुद्धा नव्हतं. मी नाही दारू पिया, तुम्हाला सांगितलं ना. नाही झालं तर झालं लग्न, जातो मी. आता कुठं चाललं? हे पोराला एक आहे ना अक्कलच नाही अजिबात. अरे 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 रवी रवी, तू पुन्हा दारू प्याला का? तुला किती वेळेस सांगितलं दारू नको पित जाऊ. हा दारू प्याल्यामुळे आहे ना वाटोळं होतं, लग्न होत नाही रे. अरे लग्न होत नाही म्हणूनच दारू पितोय ना मी. मला सांग किती वय झालं रे आपलं? आपल्याला साधं कोणी विचारत पण नाही रे. काय करावा, दारू सोडली तरी लग्न होत नाही, आणि लग्न होत नाही म्हणून आपण दारू पितो तरी लग्न होणार नाहीत आपली. मला लग्नच करायचं नाही. कोण पोरगी देणार रे आपल्याला? अरे पण तुझं बरोबर आहे, पण दारू नको पित जाऊ रे. हा हे बघ, घरच्यांची इज्जत घालू नको. मी तर घातली इज्जत, पण तू नको घालू. आणि आपण दारू सोडली तरी पण लोक आपल्याला बेवडाच म्हणतात. बेवडा? अरे आपण बेवडे का झालो हे काय कळत नाही रे लोकांना. अरे आपलं लग्न होत नाही म्हणून आपण दारू पितो हे कधी समजणार यांना? अरे बरोबर आहे तुझं, पण दारू पिऊन होणार एक लग्न नाही ना. हे बघ, वाटोळं करू नको तुझ्या शरीराचं, संसाराचं वाटोळं करू नको. माझं ऐक, घरच्यांची इज्जत घालवणं बंद कर. हा चल बरं घरी तू. इज्जत आपण नाही घालवत रे. इज्जत ह्या लोकांमुळे जाते आपली. अरे आपलं लग्न होत नाही तर किती दिवस नाव ठेवणार आहेत रे आपल्याला ही लोक. अरे लोकांचं नको मनावर घेऊ. चल बरं तुला घरी सोडतो. हळूच हळूच इकडून ये. अरे तुझी अजून बी संगत सुटली नाही का? अरे जोडीदारांमुळेच दारू प्यायला लागला ना तू. आणि आता कुठे घेऊन निघाला याला? तुम्हाला माहिती का हा दारू का पितो? याचं लग्न होत नाही म्हणून हा दारू पितो. याला जर चांगली मुलगी भेटली असती ना, हा सुद्धा गावातला एक चांगला शेतकरी झाला असता. पोरांची लग्न होत नाही ना म्हणून ही अवस्था आहे, बाकी काही नाही. मग आता दारू पिल्याने लग्न होणार आहे का? अरे तुझं लग्न जमत नाही ना, तू दारू प्यायचं सोडून दे. मी स्वतः पोरगी बघन तुझ्यासाठी. फक्त तू दारू प्यायचं सोड. मी दारू सोडली, मला भेटली का मुलगी? मग आता पितो का परत? अरे तू सोडली आहे ना दारू, तुला बी भेटन ना चांगली पोरगी. अरे बापाला तुझ्यापेक्षा जास्त काळजी आहे. आणि हे बघ रवी, तुझं लग्न जमत नाही म्हणून तू दारू पितो ना. तू दारू प्यायचं सोड, तुला मी सुद्धा चांगली पोरगी बघून देईन. पण असं हाताने शरीर संपू नको रे स्वतःच. व्यसनातून बाहेर या आधी. ना आजच सुटली समजा. तुम्ही माझं लग्न लावून देणार का? अरे देणार की बाबा. मला सांगा, तुम्ही अशी दारू बिरू प्यायची सोडली, चांगलं कामधंद्याला लागला तर पोरगी भेटणच ना तुम्हाला. तुम्हाला पोरगी का भेटत नाही याचा विचार केलाय का कधी तुम्ही? अरे जी पोरं कमवतात त्यांना भेटतात बायका.
तुम्ही सुद्धा या दारूच्या व्यसनातून बाहेर या, काहीतरी चांगलं कमवायला लागा, स्वतःच्याच पायावर उभं राहा. लग्न केल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला आईबापांनी पोसायचं असेल तर कोण तुम्हाला पुरी देणार आहे? बरोबर आहे का नाही? तेव्हा तुम्ही एक काम करा, आता दारू बिरू सोडा आणि चांगलं कामधंद्याला लागा. काहीतरी एक छोटा मोठा उद्योग टाका, मी चालू करून देतो ना तुम्हाला. तुम्ही दोघं मिळून तो चालवा. जमल. हा ना तुम्ही म्हणता ना तसं करू आम्ही. चालतंय. आता आहे ना, उद्या सकाळीच येऊन मला भेटा, मी तुम्हाला काहीतरी सोयीला लावून देतो. आणि ह्याला घरी सोडून या आधी. आणि ह्याला सोडलं का डायरेक्ट राहणार ये बरं का. हा बरं बरं, चला चल. तुझा बाप चांगला बोलतो रे. अरे बाप चांगलाच असतो. हा बाळ, आंघोळ केली का तू? नाही आई, माझं मूडच नाही आज. प्या फुरफुर करीत चहा प्या. अरे वाजलेत किती? 10 वाजले. किती वाजले? अरे तुला काय शरम बिरम थोडी? कॉलेज दिलं अर्धवट सोडून, चांगली नोकरी कर म्हणलं तर ती बी दिली सोडून. आणि आता अरे तुझ्या वयाच्या पोरांची लग्न झाल्यात, तू किती दिवस अजून तसाच सांड राहणार आहे? करीलो हळूहळू. आता कवर हळूहळू. असं बी आजकाल कुणाचे लग्न होत्यात लवकर. बरोबर आहे आई. मी शहरात जाऊन या ना वेल सेटल होणार आहे आणि मग लग्न करणार आहे. अरे कसला घंट्याचा सेटल होतोय तू? तुला गावात काय करता नाही आलं, तिकडे शहरात जाऊन काय झक मारणार आहे तू? बघ आई, सकाळी सकाळी झाले चालू आहे. जातो मी. बघितलं का, गेलं बोंबलत. आता आता गावात जाईन आणि दुपारपर्यंत दारू ढोसत बसन मित्रांबरोबर. तुला म्हणलं मी त्याला पैसे नको देत जाऊ, तर तू बी गुपचूप चोरून त्याला पैसे देणार. तुला सांगतो रव्या, माझ्या बापाचं माझ्यावर प्रेमच नाहीये. सदान कदा मापा काढतो माझी. काय झालं आता? कशाचं काय, सकाळी सकाळी झालता चालू. असू दे रे, किती झालं तरी तो तुझा बापच आहे ना. काळजीपोटी बोलला असेल. कशाची घंट्याची काळजी बिळजी रे. त्याचा पहिल्यापासून माझ्या मोठ्या भावावर जीव आणि माझ्या बहिणीवर, माझ्यावर जीव अजिबात नाही त्याचा. हा, थांब, फोन आलाय कोणाचा तरी. उचल उचल. हॅलो. नाही, 4 पेग झाले. बर, तुम्ही नका काळजी करू, मी आहे. हा, येतो येतो. हा. कोण होत रे? अरे माझी बायकोचा फोन आता. चल जाऊ घरी आपण आता. तुझ्या बायकोचा फोन म्हणून मी येतोय, नाहीतर रातभर रे पेत बसलो असतो मी. शाळेला माझ्या घरून कधी नाही येत कोणाचा फोन. प्रेमच नाही माझ्यावर कुणाचं. जाऊ दे, चल जाऊ घरी आपण. उठ. एवढं पेऊ दे ना, थांब. हा, मार मार. चल. चल. आई, जेवायला दे मला. त्यांना कळलं ना. आण ना लवकर.
अय पांडुगोळा उठ. अहो ताटावून कशाला उठवायला त्याला खाऊ दे की दोन घास. तू गप्प बस जरा. अय उठे का घालू लात मागणं. उठ. वटके चलून दाखव मला इथं. चलून दाखव. हो इकडे बघितलं का. अगं फुकाट घरी नाश्ता चहा पाणी मिळतोय. गांडी खाली बसायला गाडी आहे त्याच्या. आणि बाहेर बोंबला थिंडायला गेला की पैसे पुरवताय तुम्ही चोरून. आणि मग यांनी प्यायची दारू करायचा मास सगळा. एकदा पिलो म्हणून काय झालं, काय बिघडलं हा? एकदा. अरे तू महिन्यातनं किती वेळा दारू पितो मला माहिती नाही काय. अहो सुधरून तो हळूहळू थोडं. ए तू गप्पा बस जरा. अगं तुझ्या लाडामुळेच हे बिघडलंय सगळं. ती तरी लाड करते माझा. तुम्ही काय केलं माझ्यासाठी आतापर्यंत? काय केलं. अरे तुला लाज कशी वाटत नाही काय केलं. बापाला विचारतो का तू काय केलं माझ्यासाठी. अरे आम्ही तुला जन्म दिला, वाढून पोसून मोठा केला, आणि तू मला विचारतोय काय केलं. अरे बापामुळे तर दुनिया दिसली ना तुम्हाला. आणि तू दारू पिऊन अख्खं वाटुळ केलं. बापाच्या जेव्हा बसून खातोय आतापर्यंत. अरे कोंबडीच्या पिल्लाला सुद्धा कोंबडीने जन्म दिला ना, ते पिल्लू काही दिवसांनी स्वतःचं अन्न स्वतः शोधतंय. आणि तू किती दिवस पोसायचं मी तुला. अरे माणसाच्या जन्माला आला ह्याची तरी जाण ठेव जरा. जन्माला नसतं घातलं तरी बरं झालं असतं. अरे जन्माला घातलं नसतं. काय बोलतो काय वागतो तुला कळतं का. अरे एवढा चांगला ध्येय आहे आपल्या घरात काय कमी आहे बरं. माझ्या मनाचा विचार केला तुम्ही. मला काय पाहिजे काय नको विचार. काय पाहिजे काय नको. अरे तू या बापाला सांगतो का काय पाहिजे आणि काय नको. बघितलं का. हा आम्ही नाही बघितलं तर कुणी बघितलं रे तुम्हाला. अरे तुला सांगतो मला जसं कळतंय ना, 1 रुपयामध्ये पिशवीचा अख्खा बाजार भरून यायचा. रुपयात 1 पिशवी बाजार यायचा आमच्या वेळी. आणि आता अरे 1000 रुपयात साधी पिशवी सुद्धा भरत नाही. 2 रुपये मजुरीने काम केले तुझ्या आईने आणि मी, आणि हे घर चालवले. तुझ्या भावाला शिकून सवरून मोठा केला, कष्ट घेतलं त्याच्यासाठी, आणि त्याला दुबईला नोकरीला पाठवला. 4 एकर जमीन विकली पण तुझ्या बहिणीचं थाटात चांगलं लग्न लावून दिलं. आणि तू विचारतोय मला काय केलं आमच्यासाठी. अरे काय करायचं बाकी ठेवलं सांग ना. आता काय करायचं अजून तुमच्यासाठी आम्ही. अहो तुमचं काय म्हणणं आहे नेमकं ते तरी सांगा. त्यांनी काय करायला पाहिजे. अगं माझं एवढंच म्हणणं आहे, याने जिद्दन चिकाटी बाळगावा, एखादा व्यवसाय करावा, काहीतरी नोकरी बघावा. जिद्दन चिकाटी नसेल ना तर ही पोरं अशीच मारत्यान उपाशी. अगं व्यसनाचे आहारी जाऊन दारू पिऊन मारत्यान. तुला सांगतो मी, आपला तो फार्म हाऊस आहे, 50,000चा बोकड आणलाय मी तिथं. 40-50 शेळे आहेत, कोंबडे आहेत, गुरं आहेत, जित्राबं आहेत, थोडीफार शेती आहे. अरे जरा तिकडं लक्ष घालावा, बापाला मदत करू लागावा. अरे ते 50,000चं बोकड तरी मला काहीतरी उत्पन्न देतोय, पण तू अगं बिनकामाचा बोकड फुकाट पोचतोय मी अख्ख्या घरात. हे ना बाबळी बिबळी लय ठेवायच्या ना अशा, पुढं मोकार ताप होतो आपल्यालाच. एकदा काय ते JCB लावा आणि सगळं काढून टाका. आप्पा हा तुम्ही म्हणशाल ना तसं सगळं करून टाकतो. हा हा. पण आप्पा आहे ना, आतापर्यंत आपण जे जे ठरवलं होतं ना सगळं पूर्ण झाले. आताच बघा ना, हा संपूर्ण जो पट्टा दिसतोय ना 100 एकर आपण घेतलेलीच आहे. चांगले, एकदम चांगली कामगिरी केली बघ तू. पण कसं आहे, माणसाने किती कमावलं का त्याला ते कमीच वाटते. खरं आहे बरं का ते. ते पलीकडची मोकळी जमीन ती कोणाची आहे रे. ती वय हा ती त्या शिंदेची.
तो सुहास नाही का, त्याची आहे ती. त्याचा बाप तर गेलाय ढागात. त्याची आई आहे ना, तिच्या नावावरती जमीन आहे ती, आणि त्याच्या घरात त्याने एक बहीण लग्नाची पण आहे. असं आहे काय? हे बघ, ती जमीन आहे ना ती आपल्याला घ्यायची बघ. तिथं आहे ना मोठं रिसॉर्ट टाकू आपण, आणि ते रिसॉर्ट आहे ना तू चालवायचं बरं का. बेस्ट आप्पा, एकदम माझ्या मनातलं बोललात तुम्ही. तेव्हा एक काम करा, त्या म्हातारी सोबत जावा आणि चौकशी करून बघा. प्रेमानं दिलं तर ठीक, नाही तर नाहीतर काय करायचं ते चांगलंच माहिती मला. ते करतो मी बरोबर. पण आप्पा, गावातल्या सगळ्या जमिनी ना एक दिवस मी ना आपल्या नाव करून घेतो. तुम्हाला आहे ना मी शब्द देतो बघा. तुमच्या आजोबांचं स्वप्न होतं ते गावच्या सगळ्या जमिनी आपल्या नावावर झाल्या पाहिजे, आणि तुम्ही ते नक्कीच पूर्ण करणार बरं का, मला विश्वास आहे. करणार आप्पा, तुम्ही बघालच. एक ना एक दिवस आहे ना अख्ख्या जमिनी नाव करून घेतो. बरं चला. हा. आई, ते पाटलाचं कार्ट आले. बाई कशाला आलंय ते आता? आलाच ना जमीन गिळाय, दुसरं काय. सुहास बी घरात नाही आता. चल बरं बघू. काय काम आहे? सुहास नाही घरात. हो, त्याच्याकडं नाही, तुमच्याकडे काम आहे माझं. काय चहा पाणी विचाराल का नाही मला? साखर संपली घरातली. हा का? बर. ते काय आहे ना, तुमचा जमिनीचा तुकडा आहे ना, त्याच्या बाजूला आपण 100 एकर घेतलेली. मग मी काय करू? 100 घे नाही तर 200 घे. तेवढा जमिनीचा तुकडा ठेवून काय करणार आहे तुम्ही? तसं बी स्वतःचा बाप शेतीच करत होता ना. हा मग गेला ना मग आता तो. तसं बी तुमचं वय झाले, आणि ही तुमची पोरगी जाईल की लग्न करून. आणि तुमचा सुवास मला नाही वाटत शेती करेल. तुम्ही ठेवून काय करणार तो तुकडा? विकून टाका मला. मला नाही विकायची. विकायची नाही? मी सांगतो तसं करा. उद्या त्या ठिकाणी या आणि सहाय्य करून जा. काय? मी येणार बी नाही, सह्या बी नाही करणार, आणि जमीन बी नाही विकायची मला. गावात तुम्ही म्हणणार तसं नाही म्हणणार, कळलं की मावशी? मग काय तुम्ही म्हणाल तसं ऐकायचं का? एकदा मम्मीनं सांगितलंय ना नाही विकायची म्हणून. शाळेला चिमणी लयच टिवटिव करायला आली. म्हातारे, तुला नाही प्रेमाने सांगते, नाही तर तुझ्या जमिनीवर ना कब्जा करील. तुम्ही काय आमचं वाकडं करू शकत नाही, कळलं का? नाही तर तू ही पोरगी आहे ना, उद्याच्या उद्या उचलून घेऊन जाईल. काय सहाय्य करायच्या गपचूप. कसा उचली तो बघते ना मी पण. हिला घेईन आणि चरचार चिरून टाकीन. अयो निघायचं इथून, नाही तर वाकडं तिकडच करीन बघ. अयो, दहशत, घाबरलं ना मी. तुझा भाऊ आला ना, त्याला सांगायचं उद्याच्या उद्या सहाय्य पाहिजे मला, नाही तर मला काय करायचंय ना करतो मी. आई, काय झालं रडायला? रडू नको तर काय करू? आज तुझ्या बापाची लय आठवण येईल बघ. अगं पण झालं काय नेमकं सांग बरं. तू घरात नसतोच. नाही ते लोक येतात धमकी देऊन जातात आम्हाला. कोण आलं होतं? पाटलाचं पोरगं आलं होतं, जमीन मागत होतं. दमदाटी पण करून गेलंय ती. त्याच्या तर आईला नको करू. हे पाटील, बाहेर रे. बाहेर रे. लय मस्ती आली काय तुला? तू कोणाशी बोलते कळतंय का तुला? माहितीये, गावचे मदमस्त पाटील. तुझा बाप बी तसा आणि तू बी तसा. आमच्या घरच्या बायकांना धमकी देता वय. मोगला लागून गेली काही तर. अरे तुझं नशीब, आता आप्पा घरी नाहीये, तुझी चांबडी सोडली असते त्यांनी. त्या आप्पाच नको सांगू मला.
त्याच्यावर किती केस आहेत नाही पण माहिती मला. तिने आतापर्यंत किती पोरींचे आयुष्य बर्बाद केलीत आणि तू पण तेच करतोय. अय आप्पा बद्दल आहे ना एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाही आम्ही. हे तुझा आप्पा काय कलेक्टर आहे काय होय? माझ्या आई समोर बहिणी समोर कसली ताकद दाखवतो रे? एवढीच मर्दांगी दाखवायची हौश आहे ना, माझ्या समोर दाखव ना. माझा बाप जरी मेला असला ना तरी मी अजून जिवंत आहे. ए सुहास, तू कोणाशी वैर घेतो कळतंय का तुला? तुला मी चांगल्यापणाच सांगतोय, गपचूप सही करायची. ती जमीन आहे ना आम्हाला विक, तुला चांगले पैसे दे, कळलं का? ऐ नाही विकायची जमीन, काय करायचं ते कर. मी काय करू शकतो ना तुला चांगलंच माहिती. एवढ्या जमिनी गिळल्या तुम्ही, तुमचं पोट नाही भरला का रे? आमची पण जमीन गिळायला निघाला तो. तुम्ही आतापर्यंत काय केलं रे गावासाठी? लोकांच्या जमिनी गिळल्या, जमिनीवर कब्जा मारला. शेतकऱ्यांनी 1-1 रुपया जोडून कष्टाने कसलेली जमीन तुम्ही त्यांना फसवून कमी भावात घेतली आणि ज्यांनी नाकारलं त्या जमिनीवर तुम्ही कब्जा मारला. लोकशाही का हुकुमशाही? हे बघ, इथून पुढे लोकांना धमकी द्यायचं बंद करा. गाठ माझ्याशी आहे. आणि हे बघ तुला शेवटचं सांगतोय, नीट राहायचं. तू माझ्या घराच्या आसपास जरी दिसला ना, तुला सांगतो तुला जे करायचं ना ते कर. आणि माझी फक्त जमीन घेऊन दाखव, कशी घेतो बघतो, आणि गावातल्या लोकांची पण. साहेब, मी तुमच्या समोर हात जोडतो, पण आमची जमीन नका घेऊ. अहो साहेब, तुम्ही जर आमची जमीन घेतली तर आमचा संसार उघड्यावर येईल. हे बघा, रडून काही उपयोग नाहीये. तुमची ही जमीन सरकारकडे गेलेली आहे, कारण सरकारला इथे लवकरच एक प्रोजेक्ट चालू करायचा आहे. आणि तसंही त्या बदल्यात सरकार तुम्हाला दुसरीकडे जमीन देत आहे ना. साहेब, माझ्या बापानं या जमिनीत फक्त कष्ट नाही केले, तर घामाऐवजी रक्त सांडलंय. आणि माझ्या बापाची फक्त 1 पिढी नाही तर 10 पिढ्या या जमिनीवर जागल्या. आणि तुम्ही म्हणता सरकारला जमीन पाहिजे. तुम्ही जर आमची जमीन घेतली तर आम्ही जगायचं कसं? आम्हाला फाशी घेतल्याशिवाय काय पर्याय नाही राहणार. आणि या जमिनीत आहे ना माझा बाप जाळलाय, म्हणजे माझा बाप इथं राहतोय. आणि तुम्ही म्हणता सरकारला जमीन पाहिजे, कशी देऊ मी? सांगा ना. हे बघा, तुम्हाला इथं सही करावीच लागेल, नाहीतर आम्हाला कायदेशीर कारवाई करायला लागेल. बघा अहो साहेब, आम्ही गरीब शेतकरी हो. ही जमीन जर तुम्हाला दिली तर आम्हाला गाव सोडून जावं लागेल. आणि आमची काळी आई तुमच्या स्वाधीन आम्ही कशी करू? आणि दुसरीकडे जाऊन आम्ही कसं जगायचं? हे बघा, आम्हाला दुसरीकडे नको, आम्ही इथंच खुश आहेत. फक्त जेवढं आमचं आहे ना तेवढंच फक्त आम्हाला राहू द्या. हे बघा, सरकारचा फार पूर्वीपासून या जमिनींवरती प्रोजेक्ट चालू होता. हा, मध्यंतरी तो बंद पडला, पण आता सरकारला तो परत चालू करायचा आहे. त्यामुळे तुमच्या जमिनी ह्या तुम्हाला द्याव्याच लागतील. आणि तुम्ही जरी सह्या नाही केल्या तरी सरकार जबरदस्तीने तुमच्या इथं सह्या घेईल आणि कायदेशीर कारवाई पण करेल. तेव्हा तुम्ही इथं सह्या करा आणि त्या बदल्यात तुम्हाला दुसरीकडे पण जमीन मिळते. बघा, हे घ्या, सह्या करा. ठीक आहे, जाऊ देऊ, करा मग सही. ठीक आहे, येतो मी. तुमची न माझी आता शेवटची भेट समजा. तुम्हाला एवढा जीव लावून वाढवलं, पण आज तुम्ही सुद्धा दुसऱ्याचे झालात. ना तुमची जमीन गेली हो. तुमचं पोरग संपलं सगळं. ना तुम्ही जर असताना तर तुम्ही आधारवड म्हणून माझ्या पाठीशी उभा राहिला असतात.
पण माझ्या आयुष्यात आता काहीच नाही राहिलं. सगळं संपलं नाना. मी तुम्हाला भेटायला येतोय आज, आणि तुमच्या शेतात माझा शेवट होतोय. मी भेटायला येतो तुम्हाला नाना. मला माफ करा, मला माफ करा नाना. अरे सुहास, काय झालं रे फाशी घ्यायला? माझ्या आयुष्यात काहीच नाही राहिलं. सगळं संपलं. ही काळी आई सुद्धा माझी नाही राहिली. अरे काय झाले आणि काय झालं का कोणी पण फाशी घ्यायला लागते? फाशी घेणं हा काय शेवटचा पर्याय उरलाय का आयुष्यात? सांग बरं, काय झालं सांग. ते सरकारी साहेब आलते घरी. सरकारने आमची बळजबरीनं जमीन घेतली. आता कसं जगायचं सांग ना? कसा संसार चालवायचा? आपल्या सारख्याला आहे का कुणाचा आधार? सांग बरं. मरू नको तो काय करू आता? अरे सरकारने आमची पण जमीन घेतली ना, पण त्या बदल्यात सरकार आपल्याला दुसरीकडे जमीन देतंय ना. अरे जी जमीन आयुष्यभरासाठी आपल्या नशिबातच नव्हती, तिच्यासाठी ही फाशी देऊन काय उपयोग आहे का? सांग बरं. जाऊ दे, जे भेटते ते घ्यायचं आणि जगायचं कसं तरी होईल तसं. चल जाऊ आपण घरी. घरी नको. अरे पण तूच जर असं करायला लागल्या वहिनी तरी कसं जगायचं? जमीन गेली, आयुष्य नाही ना. अरे तुला बायको साथ देणारी भेटली, जे गेले ना त्याच्या बदल्यात आपल्याला दुसरं काहीतरी भेटतंयच ना. हा, गेली जमीन, दे ना सोडून, नवीन आयुष्य सुरू करू. हा ठीक आहे, सुरुवातीला थोडा होईल आपल्याला त्रास, पण नंतर हळूहळू सगळं व्यवस्थित होईलच ना. कशाला काळजी करतोय मग? चल जाऊ आपण घरी. चल. चल. वहिनी, सुहासला जपा, त्याच्याकडे लक्ष द्या. तुमची जमीन गेली म्हणून तो फाशी घ्यायला गेला होता. अरे तुम्हाला काय लागते मला सांगा ना. काय हो अहो, तुम्हाला थोडा पण विचार करता आला नाही का माझा? आपण गेलो तर आपल्या बायकोचं काय होईल? मी आहे ना अजून जिवंत. आणि का हो, तुम्हाला एकट्यालाच वाईट वाटतं का? मला नाही वाईट वाटत का? तुमची फक्त जमीन गेलीये, बायको आहे ना अजून खंबीरपणे तुम्हाला साथ द्यायला. तुम्ही का खचता एवढं? बघ सुहास, तुला एवढी साथ देणार बायको भेटलेली आणि तू खुशाल फाशी घ्यायला गेला होता. अरे तुला काय लागते मला सांग ना, मी देतो. वहिनी काळजी घ्या त्याची. येतो मी. हे बघा, तुम्हाला मी आत्ताच सांगते, रडायचं नाही, लढायचं. आणि तसं पण आपल्याला भेटली ना दुसरीकडे जमीन, आपण जाऊ आणि तिथं जगू. अगं पण माझा बाप. बस, काही नाही. सरकारकडे बाप पण गेलाय आणि आई पण गेली. आपलं जिथं चांगलं चाललंय तिथंच का सरकार येतं? कारण आपण शेतकरी आहे. कारण सरकारला माहित झालंय, जे कोणाकडे भेटत नाही ना ते शेतकऱ्याकडे भेटतंय. बरं चला, घ्या आवरून आपलं सामान बिमान आवरा, आपल्याला निघायला टाइम होते. चला जेवण पण करून घेऊ. सुनबाई, आज साडी नाही घातली तू? तुझ्या बापाच्या घरी असते तर हेच घातलं असतं का? साडी घाल आणि मग जा गावात. आई, जर मी माझ्या बापाची इथं असते ना तर मी साडीच घातली असती, पण आज जरा कारण वेगळे. आणि तसं पण एकटं कुठे चालली मी? तुमचा मुलगा आहेच ना माझ्यासोबत. त्याला नाही अक्कल, तुला कळायला नको का? आधी साडी घाल आणि मग फिरा. कुठं गावात फिरायचंय तुम्हाला ते? अहो पण आजचे दिवस घालणारी, आणि तसं पण रोज साडीच घालते ना मी. आणि तुम्ही का हो असं करता? काय मग माझ्या याच्यात नुसतं आडवं करीत राहतात. तुमची मुलगी पुण्यात राहते, ती तर हाफ पॅन्टीवरच असते ना, ते बरं चालतं तुम्हाला. आणि मी सुनाने मात्र साडीच घातली पाहिजे, असं का बरं? अगं ती पुण्यात राहते, गावात नाही राहत. म्हणजे असं समजा, हे आज गाव नाही पुण्याच आहे. काय म्हणायचं आजकालच्या पोरींना? पण हे गेले कुठं?
तिच्या मागच जाऊन बघत आहे बरं मी. हो ताई, अहो माझं पोरगण सुन कुठं पाहिली का हो तुम्ही? तुमचे बी पोरगण सून नाही का? माझी बी पोरगण सून नाही ना. अहो विचारलं तर सांगत बी नाही. सकाळपासून कुठं गेलेत काय माहिती. आणि सुनबाई तर ड्रेस घालून गेली. तुमची पण आमची बी ड्रेसच घालून गेली ना. आईला यांच्या काम धंदा दिलं सोडून आणि कुठं बोंबलं धिंडा देत काय माहिती. चला बरं बघू आपण. चला. दे बॉल दे. अरे काय चाललंय? बंद करा तुमचं हे पोर खेळ. इकडे आहे सगळे. अरे काय तुम्हाला लाजा बिजा वाटतात का नाही? घरातलं काम धंदा दिला सोडून आणि इथं येऊन बारक्या पोरांगत खेळत बसताय तुम्ही. अरे लग्न झालेत तुमची, तुमच्या नादानं तुमच्या बायका बी पार बिघडल्या. साडी बिडी सोडून दिली आणि हे असली कसली कपडे घातले त्यांनी. अरे थोडीफार तरी लाज वाटू द्या तुम्हाला. लग्न झालेत तुमची टोनग्यांनो. अहो घरी काम करा म्हणलं की कंटाळ येतो ह्यांना, आणि इथं येऊन हुदडायला लागल्या, खेळायला लागल्या. चला हे आवरा तुमचं सगळ्यांचं, चला घरी. ना तुमचं बोलून झालं असेल तर थोडं बोलू का? बोला. आम्ही लहानपणी किती खेळ खेळायचो. क्रिकेट खेळायचो, विटी दांडू खेळायचो, लपंडाव खेळायचो, गोट्या खेळायचो. पण आम्ही जसं मोठं झालो ना तसे हे खेळ आमच्यातून निघून गेले. आता काम रोजच असते. पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं का लहानपणीचा एक दिवस जगून बघायचा. आता तुम्ही सांगा बरं काय चुकलं आमचं? अरे तुमचं काहीच नाही चुकलं. चुकलंय आमचंच. कारण आम्ही तुमच्यासारखा बालपणीचा एक दिवस जगायचा प्रयत्न केला नाही. माणूस वयाने म्हातारा होतो पण मनाने कायम तर तरुण राहतो. आणि मी तर म्हणतोय तुमच्यासारखं आम्ही पण महिन्यातून एकदा हा दिवस जगायचा प्रयत्न केला पाहिजे. चला आता आम्हाला पण खेळू द्या तुमच्यात. तुम्ही बरं ना तुम्ही बॅटिंग करा. हा चला. आई तू मागं जा. आणि बॉलिंग कोण करणार? मी करतो ना. बापाला आउट केलं तर बघा. हो ना तुम्हाला जर मी आउट केलं तर तुम्ही मला कायमच आउट करायला बसले होते. चला चला.